श्रद्धा, अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम असलेल्या श्री ज्योतिबा डोंगराला त्याचे प्राचीन वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आलंय। श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीनं दख्खन केदारण्य या उपक्रमाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला। पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथं राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या आणि जुन्या वृक्षांचं आता शास्त्रोक्त पद्धतीनं पुनर्रोपण सुरू झालंय। या उपक्रमाअंतर्गत तब्बल 2000 मोठ्या वृक्षांना नवजीवन दिलं जाणार आहे। ज्योतिबाचा डोंगर पुन्हा एकदा घनदाट देवराईनं नटणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी बोलताना विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। 20 गावांचा विकास आणि त्या डोंगराचा विकास असा ह्या देवस्थानच्या विकासाचा भाग आहे आणि म्हणून ह्याच्यासाठी पहिला टप्पा जो आपण केला की झाडं आणि देऊळ आणि देवराई हा एक अतिशय जुना एकमेकाचा ऋणानुबंध आहे आणि अशी ही नैसर्गिक देवराई देवाच्या नावाची आपण ह्या ठिकाणी विकसित करायची आणि त्याला केदारण्य हे नाव आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं। आणि मला वाटतं त्याचा पहिला 10,000 झाडं लावण्याचा जो टप्पा होता तो आपण पावसाळ्यात त्या ठिकाणी चालू केला होता। प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत, तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला हिथं आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प 2चा भाग आपल्याला करता येईल का असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतोय। तुम्हाला ही जी तैलचित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाटायच्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलोय जी कुशिऱ्यापासून ज्योतिबापर्यंत जाणार आहे। याची पहिली प्रशासकीय मान्यता आता 22 कोटी रुपयांची झाली। आता ह्या एकीकडं पायवाटेचं काम पण आपण चालू करतोय, एकीकडं त्या पायवाटेने येणाऱ्या लोकांना मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतोय। त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते। आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे, मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना ह्या ठिकाणी। आणि आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे फांद्या पानं याच्या सगळ्या सकट ही झाडं ह्या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत, मुळा सकट आणलेली आहेत आणि स्टँडर्ड SOP प्रमाणे आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे। आणि मला आनंद होतोय की ही एक ज्योतिबाची पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटते 43-44 कोटीचं टेंडर आपलं आता फायनल झालं। जे टेंडर निघालं, टेंडर ओपनही झालं। आता हे 22 कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन झाले। 260 कोटीचा जो पहिला आराखडा आहे त्याची ही कामं आता सुरू झालेली आहेत। पण एकीकडे शाश्वत विकासाबरोबर जे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सानिध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काठी किंवा दक्षिण केदार या आपल्या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो। महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी 20 ते 100 वर्ष जुनी झाडं तोडण्याऐवजी ती मुळासकट हलवून पुनर्रोपित केली जातात। हे या उपक्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली की पहिल्या टप्प्यात 10 झाडांचं यशस्वी पुनर्रोपण झालंय। लवकरच ही संख्या 2000 पर्यंत नेली जाईल। दख्खन केदारण्यच्या माध्यमातून ज्योतिबा डोंगर परिसराचं नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण अधिक वृद्धिंगत होणार आहे। या टप्प्यामध्ये आपलं नागपूर रत्नागिरी हायवेचं जे काम चालू आहे किंवा कागल निडोरी रस्त्याचं जे काम चालू आहे यामध्ये मोठी 200 झाडं देशी झाडं आपण आयडेंटिफाय केले आणि हे एजन्सीच्या मदतीने या झाडांचं पुनर्रोपण आपण या पहिल्या टप्प्यामध्ये करत आहे। तर आता हे काम आज सुरू झालेलं आहे। आज आपण 10 झाडं लावलेले, पुढच्या 1 महिनाभरामध्ये आपण ही 200 झाडं लावणार आहे। यामध्ये ज्यांनी असं पुनर्रोपणाचं काम केलेलं आहे असे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे एजन्सीची जबाबदारी ही झाडं जगवण्याची आहे। देवस्थान समितीचं यामध्ये लक्ष राहणार आहे आणि वन विभागाच्या नियंत्रणाखाली आपण हे काम करणार आहे। आता 200 झाडं आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्ण आराखड्यामध्ये जो आपला 4 किलोमीटरचा पायवाट आहे आणि अजूनही जी जागा आपली देवस्थानची आहे यामध्ये 2000 झाडं असं पुनर्रोपणाने मोठी देशी झाडं पुनर्रोपणाने लावण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जाईल। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।